म्हणून सांग पहिलं सांग. नाही नाही बरोबर सांग बाई सांग. एवढं लाजून होतं की त्याचे पूर्ण कपडेच भरले होते. बर पुढं काय झालं मग की लाणीचं नाव होतं श्रुती. श्रुती नाव होतं तिचं. तिचं नाव श्रुती होतं. तर तिने काय केलं, श्रुतीने एक नाही का रोज तिच्या अंतच खात होता. पण तिचा भाऊ उदय ते कधीच नाही का त्याचं औषध पेत नव्हता. असं हो. पुढं आणि मग नाही का काय झालं त्या उदय राजाने ते सगळं लाचून घेतलं आणि लाणीच्या कपड्यामध्ये ठेवलं. लाणीच्या कपड्यामध्ये एक नाही का जादुई आरसा होता. बरं नाही का पुढं सांग. तर एका जादुई आरसा श्रुती राणी बोलली, मी सुंदर आहे का ते राजा सुंदर आहे. ते जादुई आरसा बोलला की ती श्रुती राणी सुंदर आहे बरं का. काय पुढं सांग ना. श्रुती तुझंच नाव आहे ग. माझं नकली नाव आहे ना, असली तर नाही. पण स्वरात ओरिजिनल नाव आहे ना तुझं आणि डुप्लिकेट नाव. आणि माझं नाव उदय आहे ना खरं मध्ये. उदय मग उदयचं नाव म्हणजे की तूच आहे ते राजा. बरं पुढं काय होतं सांग. तर नाही का ती श्रुतीला आणि काय करती त्याच्या भावाला नाही का ते सुधराव म्हणून नाही का तिच्या पप्पाला बोलिला. तिचे पप्पा बोलले होते की नाही का त्याच्या कामाला नाही का एक मुलगा होता. ते बोलला एका दिवशी की मला नाही का तुमच्या कामाला नाही यायचं. तर नाही का मग बंद करायची बघ बघ. आता लय रुसलीकडे. चांगलं झालं. मी बसले ना स्टोरी ऐकायला. उठ ना. मी त्याला फटके दिले.